नमस्कार साहेब. नमस्कार साहेब आपली ओळख? मी राजशेखर गुरुशीतप्पा बिराजदार, राहणार निंबर्गी, तालुका दक्षिण सोलापूर. बरं, आता मी हे 2-3 वर्ष झाले येतोय तुमच्याकडं. तर तुमच्या गावचं तुम्ही राजकारणाबद्दल सांगताय की गेली 70 वर्षाच्या इतिहासामध्ये 1-2 वर्ष जर वगळता तर तुमची बिनविरोध ग्रामपंचायती निवडणूक म्हणजे झालेली आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. 1945 जेव्हापासून ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा त्याच्यानंतर फक्त 2दाच इलेक्शन झालेले आहेत. बरं. बाकीच्या वेळेला पूर्णपणे बिनविरोध गाव झालेलं आहे. बरं. बिनविरोध करताना इथं जे ज्येष्ठ नेते मंडळ आहेत त्यांच्या 4 लोकांचं ते कमिटी आहे. बरं. ते जे ठरवतील त्यांनाच आम्ही सरपंच आणि डेप्युटी सरपंच करत आलो. बरं. असंच सोसायटीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. बरं. सोसायटी सुद्धा आत्तापर्यंत फक्त एकदा इलेक्शन झालं आहे, त्याच्यानंतर अजूनपर्यंत इलेक्शन नाहीच आहे ह्या गावात. आणि ह्या गावात इलेक्शन म्हणजे पार्टी गिर्टी कशाची नाही आहे. बरं. कोणीही पार्टी नाही. फक्त इलेक्शनच्या दिवशी व्होटिंगच्या दिवशी 5 वाजेपर्यंत आमचं सर्वांचं त्या पार्टीचं प्रचार असतो. 5 नंतर सर्व आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर संपला. म्हणजे आता बिनविरोध करण्यामागे तुमचा मोठा हातखंडा आहे असं मी म्हणतो. माझे पोलीस पाटील आहे शंकर पाटील. बरं. आणि रावसाहेब बिराजदार. बरं. आणि गंगाधर उदाने हे 4 जण बसून आम्ही पहिल्यांदा सर्व गावाला बोलवतो एका ठिकाणी. बोलून विचार करतो. मग आम्ही इलेक्शन कोणाकोणाला इच्छुक कोण कोण आहेत त्यांची नावं घेतो. आणि त्याच्यातनं प्रत्येक वार्डामध्ये कोणत्या कास्टला ग्रामपंचायतला संधी द्यायची आणि कोणत्या कास्टला सोसायटीमध्ये संधी द्यायची विभागवार करून आम्ही त्या कास्टला ती संधी देत आलोय. बरं. आता हे परत एकदा मी जरा गावची ओळख म्हणजे आम्ही आता कोल्हापूर जिल्ह्यातून आलोय. हे गाव म्हटलं निंबर्गी. तालुका कुठले? तालुका दक्षिण सोलापूर आणि जिल्हा सोलापूर. बरं बरं ठीक आहे. आणि आता हे मी 2-3 वर्ष झाले येतोय तुमच्याकडं. आमच्या ह्या व्हेंचुरी खत सोडायच्या सिस्टीम संदर्भात मी येतोय. तर हे आमचं जे खत सोडायचं युनिट आहे तुम्हाला कसं वाटतं? हे एकदम चांगलं आहे. बरं. आणि शेतकऱ्याला त्रास अजिबात नाहीये. बरं. आणि एकदा आम्ही ह्याच्यात घालून सोडून दिलं की परत बघायची जरूर नाहीये. बरं. आता हे तुम्ही पुढे प्लॉट पाहतोय आपण. त्यामध्ये वेगवेगळ्या प्लॉटला तुम्ही अगोदर सगळे आपले 4-5 युनिट घेतलायच तुम्ही. आता हे परत युनिट तुम्ही आता घेतलाय म्हणजे तुमच्या पाहुण्यांसाठी असेल, मित्रमंडळींसाठी काम करताय. आमच्या पोलीस पाटलासाठी घेतले. बरं. आणि एकंदरीत बरं वाटलं तुमचं जे बिनविरोध जी पद्धत आहे तुमच्या गावची. तरी याचा इतर महाराष्ट्रातल्या इतर ग्रामपंचायतीन किंवा लोकांनी आदर्श घ्यावा असं वाटतंय तुम्हाला? हो कधी. आणि आतापर्यंत कसं झालंय की आमच्या गावातला कोणीही म्हणजे राजकारण केलं नाहीये. बरं. कोण निवडून आलाय तो आमचा नेता. या गावच्या विकासासाठी आम्ही सर्व कामं करून घेतली त्यांची. चालते. आमच्या मोठके व्हेंचुरी दानोळ यांच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.